मित्रांनो, बिग बॉस हा शो जितका स्पर्धकांमुळे चर्चेत असतो ना, तितकाच बिग बॉसचं घरही लोकांच्या कुतूहलाचा विषय असतो. प्रत्येक सीझनमध्ये घराची रचना बदललेली असते, थीम वेगवेगळी असते आणि घर अधिकच भव्य दिसतं. पण हे घर नेमकं कधीपासून सुरू झालं? पहिलं घर कसं होतं? बिग बॉसच्या घराचा खरा मालक कोण? आजचं घर कसं बनवलं जातं आणि सीझन संपल्यावर या घराचं काय होतं? हे फार कमी लोकांना माहीत असतं. तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. सगळ्यात आधी बिग बॉसचं पहिलं घर कसं होतं ते पाहूयात. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये घर इतकं आलिशान नव्हतं. सुरुवातीच्या सीझनमध्ये हे घर मुंबई जवळील लोणावळा आणि कर्जत परिसरात उभारण्यात आलं होतं. तेव्हा घराचा मुख्य उद्देश फक्त स्पर्धकांना एकत्र ठेवणं आणि त्यांचं निरीक्षण करणं एवढाच होता. घराची रचना साधी होती, खोल्या कमी होत्या आणि थीम फारशी ठळक नव्हती. पण जसा जसा शो लोकप्रिय होत गेला तशी तशी प्रेक्षकांची अपेक्षाही वाढत गेली. नंतरच्या सीझनमध्ये बिग बॉसचं घर थेट मुंबईत गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये उभारलं जाऊ लागलं. कारण फिल्म सिटीमध्ये सुरक्षा, टेक्निकल सुविधा, कॅमेरा आणि मोठी टीम सहज मॅनेज करता येते. आजचं बिग बॉसचं घर साधारणपणे 18,000 ते 20,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलं असतं. हे घर पूर्णपणे तात्पुरतं असतं, म्हणजे दिसायला पक्क वाटलं तरी ते कायमस्वरूपीचं नसतं. अनेकांना प्रश्न पडतो की बिग बॉसच्या घराचा खरा मालक कोण आहे? प्रत्यक्षात हे घर एंडेमॉल शाईन इंडिया या प्रोडक्शन कंपनीच्या ताब्यात असतं. बिग बॉस हा शो नेदरलँडमधील प्रसिद्ध बिग ब्रदर या रियालिटी शोवर आधारित आहे. एंडेमॉल शाईन इंडिया ही कंपनी हे घर लीजवर घेते आणि त्याच कंपनीकडे घराचं डिझाईन, बांधकाम आणि संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी असते. घर बांधण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधी क्रिएटिव्ह टीम, आर्किटेक्ट्स आणि सेट डिझायनर्स मिळून आधी संपूर्ण प्लॅन तयार करतात. यामध्ये किचन कुठे असेल, बेडरूम किती असतील, बाथरूम, गार्डन, ऍक्टिव्हिटी एरिया, स्विमिंग पूल आणि सर्वात महत्त्वाचा कन्फेशन रूम कुठे असेल हे सगळं ठरवलं जातं. प्रत्येक सीझनला वेगळी थीम दिली जाते, जसं की राजवाडा, जंगलगाव, भविष्यातील घर किंवा कलर थीम. ही थीम फक्त दिसण्यासाठी नसते, तर स्पर्धकांच्या मानसिकतेवर परिणाम करण्यासाठी वापरली जाते. हे घर मुख्यत्वे लोखंडी फ्रेम, प्लायवूड, फायबर शीट्स आणि हलक्या सिमेंट्स बोर्ड वापरून बनवलं जातं. भिंती जाड दिसतात, पण त्या तोडता येण्यासारख्या असतात. कारण सीझन संपल्यानंतर हे संपूर्ण घर तोडून टाकलं जातं किंवा पुढच्या सीझनसाठी पूर्णपणे बदललं जातं. फार कमी गोष्टी पुन्हा वापरल्या जातात. बिग बॉसच्या घरात कॅमेरे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. घरात जवळपास 80 ते 100 हाय रिझॉल्युशन कॅमेरा लावलेले असतात. कुठलाही कोपरा कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुटू नये यासाठी आरसे, भिंती आणि लाइटिंग खास कोनात डिझाईन केली जाते. काही भिंती मुद्दाम थोड्या तिरक्या बनवल्या जातात, जेणेकरून कॅमेऱ्यांना संपूर्ण कव्हरेज मिळेल. घरातील फर्निचरही खूप विचार करून निवडलं जातं. काच, धारदार वस्तू किंवा धोकादायक साहित्य वापरलं जात नाही. कारण राग, भांडणं किंवा भावनिक क्षणात स्पर्धकांना इजा होऊ नये हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. घर सुंदर दिसावं आणि सुरक्षितही असावं याचा समतोल साधला जातो. कन्फेशन रूम हा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात वेगळा भाग असतो. हा रूम पूर्णपणे साऊंड प्रूफ असतो आणि इथे स्पर्धक एकटेच असतात. इथेच ते बिग बॉसशी थेट बोलतात, भावना व्यक्त करतात आणि आपलं मन मोकळं करतात. त्यामुळे या रूमची रचना बाकी घरापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. घर तयार करायला साधारणपणे 500 ते 600 कामगार काम करत असतात. संपूर्ण सेट उभा राहायला सुमारे 5 ते 6 महिने लागतात. डिझायनिंग, लाइटिंग, वायरिंग, कॅमेरे, साऊंड सिस्टीम आणि सुरक्षा व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. एकूण मिळून बिग बॉसचं घर उभारायला कोट्यावधी रुपये खर्च होतात. सीझन सुरू झाल्यानंतरही रोजचा खर्च थांबत नाही. स्पर्धकांचं जेवण, वीज, पाणी, साबण, शॅम्पू, साफसफाई यासाठी दररोज हजारो रुपये खर्च होतात. याशिवाय संपूर्ण शो चालवण्यासाठी सुमारे 1000 ते 1200 लोकांची टीम काम करत असते. यात कॅमेरा ऑपरेटर्स, एडिटर्स, टेक्निकल स्टाफ, मेडिकल टीम आणि सिक्युरिटी गार्ड यांचाही समावेश असतो. दररोज स्पर्धकांसाठी होणारा खर्चही विलक्षण असतो. एकूणच पाहता बिग बॉसचा एक पूर्ण सीझन चालवण्यासाठी अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांचा खर्च होतो. या खर्चात स्पर्धकांच्या सुविधा, सेटअप, कर्मचाऱ्यांचे पगार, तांत्रिक व्यवस्था आणि इतर सगळ्या आवश्यक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे बिग बॉसचं घर फक्त घर नसून ते एक प्रचंड नियोजन आणि खर्चातून उभं राहिलेलं रियालिटी शोचं केंद्र असतं. सीझन संपल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की या घराचं पुढं काय होतं. बहुतेक वेळा हे घर पूर्णपणे तोडून टाकलं जातं. काही लोखंडी फ्रेम्स किंवा टेक्निकल साहित्य पुन्हा वापरलं जातं, पण थीम, भिंती आणि सजावट पूर्णपणे बदलली जाते. पुढच्या सीझनसाठी पुन्हा नव्याने क्रिएटिव्ह कल्पना वापरल्या जातात. मित्रांनो, म्हणजे बिग बॉसचं घर हे फक्त 4 भिंतींचं घर नसतं, तर ते एक पूर्ण नियोजन,
टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी आणि मानसशास्त्र वापरून तयार केलेलं घर असतं. तुम्हाला बिग बॉसचं घर पाहायला आवडेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.